रामकृष्ण हरी मंडळ, मी आपला डी एन साबळे. स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम. आज पण सुंदर, चांगला, पद्धतशीर आणि प्रॉपर बाल्कनी असणारा एक फ्लॅट आहे. हा फ्लॅट जो आहे मानपाड्याला किंवा ढोकळेला जरी म्हटलं तरी चालेल, किंवा सगळ्यात उत्तम आरमॉल जो आहे घोडबंदर रोडवरती, त्या आरमॉलच्याच पाठीमागच्या साईडला, त्या आरमॉलच्या शेजारी एक प्राईड पार्क नावाचं कॉम्प्लेक्स आहे. आणि त्याच प्राईड पार्क नावाच्या कॉम्प्लेक्समध्ये हा खरं तर 2 BHK फ्लॅट असणार आहे, ज्याच्यात प्रॉपर वापरात येणारी सुंदर अशी मोठी बाल्कनी आहे. ग्राउंड प्लस 14 माळ्याची बिल्डिंग आहे, पण सेकंड लास्ट फ्लोअरला हा 700 कार्पेट असणारा, 710 कार्पेट असणारा, विथ स्टील पार्किंग असणारा, 4000 रुपये मेंटेनन्स असणारा हा 2 BHKचा फ्लॅट असणार आहे. जुना फ्लॅट आहे, 15 ते 16 वर्ष जुनी बिल्डिंग असल्या कारणानं कार्पेट वाईज जर बघितलं तर ते जाणवतं की फ्लॅट खूप मोठा आणि प्रशस्त आणि चांगला नक्की आहे. घरामध्ये कामाची गरज असणार आहे, कारण नवीन घर जर कोणी घेतलं तर त्याच्यात थोडंफार चेंजेस किंवा ज्या काय पेंटिंग ह्या सगळ्या सुखसुविधा आहेत त्या करणं गरजेचं असणार आहेत. आणि सगळ्यात चांगली गोष्ट, परत आता हवा खूप घरामध्ये आहे, दरवाजा ओपन केला तर. आणि जर ह्याचा आपण हे बघितलं, कंपासचा जर विचार केला तर बाहेर जाताना ईस्ट आहे, आतमध्ये येताना वेस्ट असणार आहे. पुढे आल्यानंतर घराच्या बाहेर ज्यावेळेला आपण येतो त्यावेळेला इथं खूप हवा आहे. हे दरवाजा उघडल्यानंतर हवा खूप लागते. आणि ह्या साईडला एक फ्लॅट, अधिक ह्या साईडला एक फ्लॅट, असे 2 फ्लॅट, आणि समोरच्या साईडला 2 फ्लॅट आणि 2 लिफ्टचं मात्र प्रावधान आहे. आणि परत जर आपण बघितलं तर ह्याच फ्लोअरवरती एक रिफ्युजी फ्लॅट पण असणार आहे. हे जे मालक आहेत, ह्या मालकांनी ऑलरेडी ह्याला सेफ्टी डोअरचं काम करून घेतलेलं होतं. आणि त्याच्यानंतर आतमध्ये आपण जर आलो तर आतमध्ये आल्यानंतर तुम्ही बघू शकता, तुम्हाला इथे असं एकतर डायनिंगचा सेट लावलेला आहे, आणि ह्या साईडला क्रॉस व्हेंटिलेशनसाठी एक खिडकी असणार आहे. आणि हा मग तुमचा अशा पद्धतीचा किचन, आणि हा तुमचा हॉल किचनमध्ये डायनिंग आणि असा हॉल असणार आहे. हॉलच्या जर ह्या साईडला आपण आलो तर यांनी सोफा वगैरे त्यांच्या पद्धतीनं ठेवलेला आहे. इकडे एक खरं तर कपमध्ये एक स्टोरेज टाईप बनवलेला आहे. आणि नंतर मी पहिल्यांदा चालू करताना दाखवली अशा पद्धतीची एक इकडे बाल्कनी पण आहे, जी मोठी, प्रशस्त आणि चांगल्या पद्धतीची मात्र नक्की आहे, जी बाल्कनी यांनी खरं तर कव्हर पण करून घेतलेली आहे. अशा पद्धतीचा हा तुमचा फ्लॅटचा एरिया असणार आहे. आणि मेंटेनन्स मी सांगितलं त्याप्रमाणे त्याला जे मेंटेनन्स आहे 4000 रुपये याचा मेंटेनन्स असणार आहे. स्टील्ड कार पार्किंग आहे. नंतर हे तुमचं किचन आहे. किचनला तुम्ही बघू शकता, या साईडला फ्रीज आहे, ह्या साईडला परत स्टोरेजसाठी जागा आहे, ह्या साईडला किचन प्लॅटफॉर्म, अधिक वॉशिंग मशीन आणि भगवंताचं मंदिर मात्र यांनी ह्या साईडला एकत्र ह्या साईडला ठेवलं. वरती पण स्टोरेजसाठी त्यांनी ऑलरेडी जागा बनवलेली आहे. त्याच्यानंतर किचनच्या जर आपण अपोजिटला इमिडिएटली जर जायचं ठरवलं तर इथं एक कॉमन वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट आहे, जे इथं हे मोठं आणि प्रशस्त मात्र नक्की असणार आहे. त्याच्यानंतर आपण जर ह्याच्याकडनं जर बाहेर आलो तर समोर गेल्यानंतर परत इथे एक त्यांनी वॉश बेसिन लावलेला आहे. समोर आल्यानंतर तुम्हाला इथं परत मोठं बेडरूम आहे. ज्या मोठ्या बेडरूममध्ये तुम्ही बघू शकता ह्या साईडला इकडे स्टोरेज ठेवलेला आहे. इकडे मुलं अभ्यास करतात, किंवा बेडची साईज जर बघितली किंवा बेड जर बघितलं तर हा बेड पण खूप मोठा आहे, कारण बेड ठेवल्यानंतर इकडून 3-4 फूट जागा आहे, पलीकडल्या साईडला 3-4 फूट जागा आहे, आणि इकडे चांगली 5-6 फूट जागा मात्र तुम्हाला इकडे व्यवस्थित मात्र नक्की मिळते. आणि ह्या साईडला जर आपण आलो तर इथे त्यांनी सुंदर आणि मोठं असं चांगल्या पद्धतीचं कपाट पण बनवून ऑलरेडी घेतलेला आहे. अशा पद्धतीचा हा तुमचा बेडरूम आहे. आणि बेडरूमच्या जरी आपण ह्या साईडला आलं तर तुम्हाला इथे एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट एक मोठं आणि प्रशस्त मात्र ह्या साईडला आपल्याला तेही एक नक्की मिळतं. म्हणजे जर जागा बघितली तेवढं स्टोरेज ठेवून पण तुम्हाला मोकळा बेडरूम मात्र बघायला नक्की मिळतो. आणि त्याच्यानंतर मग हे शेवटचं मुलांसाठी म्हणून हे रूम बनवलेले आहेत. ह्या साईडला एक मुलांचा रूम लावलेला आहे, बेड लावला आहे, ह्या साईडला बेड आहे, इथं कॉम्प्युटर आहे, परत तिथं पण थोडीशी जागा चांगल्या पद्धतीची बनवली गेलेली आहे. आणि इकडे हे मात्र स्टोरेज, कपाट वगैरे सगळं नीटनेटकं ठेवलेलं आहे. अशा पद्धतीचा हा फ्लॅट आहे. ज्या मंडळींना रोड टच, म्हणजे घोडबंदर रोड टचला, आरमोलला लागून एकदम रोड टचला जर घर हवं आहे तर अशा लोकांसाठी मला असं वाटतं हे घर नक्की चांगलं आणि व्यवस्थित असू शकतं. जर अशा पद्धतीचे फ्लॅट तुम्हाला बघायचे असतील तर आम्हाला नक्की सांगा. राहिला प्रश्न, बिल्डिंगला OC/CC आणि सोसायटी झालेली आहे. आणि जर तुम्ही याची किंमतचा विचार केला तर किंमत साधारणतः हे जे ओनर आहे त्यांनी 1,30,00,000 रुपये याची कोटिंग अमाऊंट ठेवलेली आहे. त्याच्यात थोडंफार निगोशिएबल नक्की होणार आहे. बँकेकडे जर आपण गेलो तर कोणत्याही बँकेकडनं आपल्याला इथं लोन नक्की मिळू शकतं. बिल्डिंग जर बघितली तर 15 ते 16 वर्ष जुनी मात्र ही बिल्डिंग नक्की असणार आहे. अशाच पद्धतीचे रोज घरं आम्ही दाखवण्याचा कार्यक्रम करतो. मला असं वाटतं जास्तीत जास्त लोकांनी त्याला सबस्क्रायबर्स करा, जेणेकरून
आमचं काम तुमच्यापर्यंत व्यवस्थितरित्या पोहोचेल. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.